राज्यातील लाडकी बहीण योजनेवरून एका वृत्तवाहिनीच्या विशेष शोमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आमदारांचे पगार, मंत्र्यांचे भत्ते, सरकारी कर्मचाऱ्यांचे दरवर्षी वाढणारे पगार कमी करा, पण गरजूंसाठी असलेली लाडकी बहीण योजना बंद करू नका असं आवाहन केलं. महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र योजनेतील तब्बल 5 लाख महिलांना अपात्र ठरवलंय. त्यामुळे लाभार्थींपासून विरोधकांपर्यंत असंतोष निर्माण झालाय. आता सत्ताधारी पक्षातील काही नेते खुली टीका करू लागलेत. सरकार चालवताना केवळ तात्पुरती आर्थिक गणित न पाहता सामाजिक बांधिलकी जपणं आवश्यक असतं असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, माझ्या मंत्रिपदाच्या काळात मी अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली, त्यामुळे योजनांची परिणामकारकता आणि जनहित किती महत्वाचं आहे मला माहिती आहे. तसंच त्यांनी सरकारच्या अनावश्यक खर्चावर प्रश्न उपस्थित करत आमदारांचे पगार, मंत्र्यांचे भत्ते, सरकारी कर्मचाऱ्यांचे दरवर्षी वाढणारे पगार कमी करा, पण गरजूंसाठी असलेल्या योजना बंद करू नकाचा ठाम सल्ला सरकारला दिला. त्यांनी हेही सांगितलं की संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना लोकशाहीची खरी जबाबदारी ही जनतेच्या कल्याणात आहे. सरकारच्या प्रत्येक कृतीत सामान्य माणसाचं हित पाहणं हेच खऱ्या अर्थानं संविधानाला अभिवादन ठरेल. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या चर्चांना उधाण आलं असून लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका आणि भविष्य काय असणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.